नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुठलीही रेसिपी बघणार नाही, तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कडुलिंब, कोरफड आणि तुळशीपासून एक आयुर्वेदिक असा होममेड साबण. अतिशय कमी वस्तूत हा साबण तयार होतो आणि खूप झटपट होणारा हा साबण आहे आणि ह्याने तुमची स्किन अतिशय मऊसर, नितळ कांतीची आणि त्यावरचे सगळे डाग धब्बे निघून जातील. चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया. तर सर्वात प्रथम आपण इथे काही कडुलिंबाची पाने घेतलेली आहेत, त्याचबरोबर काही तुळशीची पाने घेतलेली आहे आणि काही 2 ते 3 कोरफडीची पाने घेतलेली आहेत. आता कडुलिंब आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, त्याचबरोबर तुळशीची पानेही स्वच्छ धुवून घेतली आणि कोरफडीच्या वरती घाण असते ती सुद्धा आपण काढून घेतलेली आहे, ते सुद्धा पाने आपण धुवून घेतली. आता सर्वात प्रथम कडुलिंबाची पानं त्याच्या ज्या काड्या असतात ना, काड्यांपासून आपण वेगळी करूया. कडुलिंब आपली बॉडी पॉलिशिंग करण्याचं काम करतो, त्याचबरोबर नितळ कांतीसुद्धा देतो. तसेच शरीरावर काही मुरूम फुटकुळ्या असतील ना, ते घालवण्याचं कामसुद्धा हा कडुलिंब करतो. शरीरावर काही डागडब्बे असतील ना, तेही घालवण्यास कडुलिंबाने मदत होते. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज भरपूर असते. त्याचबरोबर कडुलिंबामुळे स्किनचे जे टिश्यू असतात ना, ते रिपेअर होतात आणि ह्यात भरपूर विटॅमिन सीचं प्रमाण असतं. त्याचबरोबर आपण घेतलेली आहे काही तुळशींची पाने. तुळशीमध्येही अँटीबॅक्टेरियल तत्त्व असतात, जे त्वचेवरील मुरूम फुटकुळ्या तर दूर करतातच, पण तुळशीमुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा खूप चांगलं होतं. त्यामुळे त्वचा नितळ तर होतेच, पण त्वचेवरील सुरकुत्यासुद्धा जातात. आता आपण घेऊया ॲलोवेरा. ॲलोवेरा किंवा कोरफड अशी साईडने कट करून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे काप करून आपल्याला यातला गर काढून घ्यायचा आहे. ॲलोवेरासुद्धा त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. उन्हामुळे त्वचा जळते, ज्याला आपण सनबर्न म्हणतो. ॲलोवेरामुळे त्वचेला थंडावा मिळतो. त्याचबरोबर उन्हामुळे जळालेली त्वचा साफ करण्याचं काम ॲलोवेरा करतं आणि जर रोज आपण ॲलोवेरा त्वचेला लावला ना किंवा वापरला ना, तर शरीरावर डेड स्किन निघून जाते, स्किन हेल्दी राहते. आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या ॲलोवेराचा गर काढून घेणार आहोत. रोजच्या जीवनात जितकं आपण आयुर्वेदाला महत्त्व देऊ ना, तितकं आपण हेल्दी किंवा निरोगी राहूया. आता सर्वात प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात आपण कडुनिंबाची पानं आणि तुळशीची पानं घेतली. त्यात आता आपण 2 चमचे हळद टाकून घेणार आहोत आणि इथे मी आंबे हळद घेतलेली आहे. तुम्ही रोजच्या वापरातली हळद घेतली तरी चालेल. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि काही असे पोषक तत्व असतात की ज्यामुळे त्वचा नितळ आणि चमकदार बनते. हळद स्वतःच अँटीसेप्टिक आहे, घाव भरण्यास मदत करते आणि हळदीमुळे डागधब्बेसुद्धा दूर होतात. तर आता सर्वात प्रथम 2 छोटे चमचे पाणी टाकून आपण ह्याचं एक वाटण तयार करून घेऊया. त्यानंतर यात ॲलोवेराचा गर किंवा कोरफडीचा गर टाकून पुन्हा एकदा मिक्सरला लावून फिरवून घेऊया. छानपैकी बारीक वाटण तयार करून घ्यायचं आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे तुम्ही साबणासाठी वापरू शकता, पण मी इथे हे वाटण चाळून घेणार आहे, कारण लिंबाच्या पानांमध्ये किंवा तुळशीच्या पानांमध्ये काही काड्या असतात ना, त्या निघून जातील. त्यामुळे मी ही चाळून घेणार आहे. तुम्ही 8 दिवस हा साबण वापरून बघा, तुम्हालाच तुमच्या त्वचेमध्ये किंवा कांतीमध्ये खूप बदल जाणवेल. त्वचा अगदी नितळ होईल, त्याचबरोबर खूप मुलायम आणि सॉफ्ट अशी त्वचा होईल आणि त्यावरच्या हळूहळू सुरकुत्यासुद्धा कमी होतील. आपलं गाळण पूर्ण झालेलं आहे आणि यावरचा चोथा आता मी साईडला टाकून देणार आहे. त्यानंतर मिळालेल्या गाळणामध्ये मी विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकणार आहे. ह्या कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये इझिली मिळून जातील. मी 5 कॅप्सूल्स टाकणार आहे. तर विटॅमिन ईच्या कॅप्सूलमुळे कांती निखळ होते. ओव्हरऑल शरीरावरच्या पूर्ण बॉडीसाठी हे कॅप्सूल खूपच चांगले असते. शरीरावरील डागधब्बेही दूर होतात. अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आणि यातला जो पल्प असतो ना, तो टाकून घ्यायचा. त्याचबरोबर साबणाला एक थोडासा ॲरोमा येण्यासाठी किंवा सुवासिकपणा येण्यासाठी मी इथे लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइल घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकलं तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्याचे 7 ते 8 थेंब मी यात टाकून घेतले आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलं.
आता साबण बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सोप बेस. हा सोप बेस मी इथे ग्लिसरीन सोप बेस घेतलेला आहे. सोप बेसमध्ये भरपूर प्रकार असतात. एक साधा असतो, एक ग्लिसरीनचा असतो किंवा गोट मिल्कचा असतो. तर मी इथे ग्लिसरीनचा घेतलेला आहे, कारण आता लवकरच हिवाळा पण लागणार आहे ना, तर त्यासाठी ग्लिसरीन आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असतं. ह्याचे आपण तुकडे करून घेऊया आणि हे तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये किंवा ऑनलाईन परचेस करता येईल. तर आपण एका पॅनमध्ये ह्याचे तुकडे करून घेतले. त्यानंतर एका कढईत मी पाणी गरम करायला ठेवलं आणि डबल बॉयलर मेथडने आपण हा सोप बेस वितळून घेऊया. अगदी 2 मिनिटातच हा वितळला जातो. मंद गॅसवरती 2 मिनिटातच छानपैकी आपला सोप बेस वितळला गेला. सोप बेस वितळला गेला ना पूर्णपणे, की त्यात आपण तयार केलेलं मिश्रण ओतून घ्यायचं आणि गॅस अगदीच मंद ठेवायचा आणि त्यानंतर फक्त 2 मिनटं फक्त हलवायचं. खूप जास्त वेळ ह्याला शिजवायचं नाही, नाहीतर यातलं सगळं आयुर्वेदिक तत्व किंवा जे फायदे असतात, गुणधर्म ते सर्व निघून जातील. आणि 2 मिनटानंतर गॅस बंद करून लगेच सोप मोल्डमध्ये हा ओतून घेऊया आपण. हे बघा अशा पद्धतीने. माझ्याकडे सिलिकॉनचं सोप मोल्ड आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यात टाका किंवा आपले आईस्क्रीमचे जे प्लास्टिकचे कप असतात ना, त्याला वॅसलीन किंवा तेलाने ग्रीस करून घ्या आणि हे गरम असतानाच ओतायचे कारण लगेच साबण जमायला तयार होऊन जातो. आणि आता हे यावरती जो फेस आलेला आहे तो चमच्याने आपण दूर करूया म्हणजे असं थोडंसं हलवून घ्यायचं की जेणेकरून ते बुडबुडे निघून जातील. आणि 2 तास आपण असंच ओपनली ह्याला उघड्यावरतीच असं ठेवून देऊया. तुम्हाला जर खूप पटकन हवं असेल ना, तर तुम्ही डीप फ्रीजमध्ये 1 तास ठेवला ना तरी साबण तयार होऊन जाईल. आणि साबण जमवण्याची 1 तास किंवा 2 तासाची जर पद्धत सोडली ना, तर खूप झटपट 10 ते 15 मिनिटात ही सगळी कृती तयार होते. आणि 2 तासानंतर बघा आपला साबण तयार झालेला आहे. हात लावून बघायचा. आणि माझ्याकडे जे हे सिलिकॉनचे मोल्ड आहेत ना, त्यामुळे ह्याला तेल लावण्याची गरज नाही. अगदी असं थोडंसं जरी ह्याला हलवलं तर हाताने इझिली निघतो. आणि जवळून दाखवते बघा किती छान परफेक्ट आपला साबण तयार झालेला आहे. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एक साबण काढून दाखवते आणि आकारही किती सुंदर आलेला आहे. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की हा साबण थोड्या दिवसानंतर पाणी सोडतो. तर हा प्रश्न घालवायचा असेल ना, तर मोल्डमधनं काढल्यानंतर ह्याला टिश्यू पेपरवरती 1 ते 2 तास ह्याला सुकू द्या. आपला आयुर्वेदिक होममेड साबण तयार झालेला आहे आणि तोही अगदी झटपट. तुम्ही हा साबण एकदा नक्कीच करून बघा. 8च दिवसात तुमच्या त्वचेत किंवा कांतीत तुम्हाला खूप बदल जाणवेल. तुमची कांती मऊसर, नितळ आणि अगदी स्वच्छ होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.